नमस्कार. विवेक साहित्य नमस्कार. मंच आणि नुक्कड कथा विश्व आयोजित कथेच्या विश्वात या मुलाखत सदरात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या भागात आपण संवाद साधणार आहोत, भेटणार आहोत ते म्हणजे कथा लेखिका स्वाती कुंभार यांना. त्यांचा राघव शेला या नावाचा कथासंग्रह प्रसिद्ध आहे. स्वाती मॅडम, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. प्रथमतः नुक्कड कथा मंच आणि विवेक साहित्य मंच यांचे मी आभार मानते. त्यांनी माझी या सदरासाठी निवड केली. तर आपण गप्पांकडे वळूया. सुरुवातीलाच आपल्याला सुरुवात करतानाच विचारावसं वाटेल, ते म्हणजे वाटतं ते म्हणजे तुमच्या लेखनाच्या प्रोसेसबद्दल. प्रत्येक लेखकाची काही ना काहीतरी वेगळी आणि स्वतःची अशी एक प्रोसेस असते लिहिण्याची. मग कथा सुचण्यापासून ते मग ते मांडेपर्यंत किंवा मग ते उलगडत जाईपर्यंत. तर कथा लिहिताना ती तुमची प्रोसेस कशी असते हे सांगा? खरं तर लेखन प्रक्रिया हा शब्द जरा धीरगंभीरच वातावरणात घेऊन जातो. लेखक काही फारसं वेगळं करत नाही. तो पण एक सामान्यच असतो. पण मनावर साचलेलं जे मळभ असतं, ते कित्येक दिवस तसंच साचून राहिलेलं असतं आणि अचानक असं होतं, काही शब्दांचे टपोरे थेंब अचानक मनावर बरसू लागतात आणि ते कागदावर उतरतात. आणि अशा प्रकारे मला वाटतं सगळ्याच लेखकांची लेखन प्रक्रिया असते. त्याचप्रमाणे माझी आहे. पण हळू-हळू लेखनाचा जो अ, प्रकार आहे, तो हळू आकार घ्यायला लागतो. साध्या साधं काही लिखाणा 4 ओळी, 4 कवितेच्या ओळी अथवा लहानसं काहीतरी लिहिणं. त्याच्या पलीकडे जाऊन हळू ते अ, अ, वेगवेगळ्या कल्पना त्याच्यात आकार घेत जातात आणि मग हळू मला वाटतं कथेचं एक रूप त्याला येत असावं. अरे वाह! तर प्रोसेस नंतर जर पाहिलं तुमच्या सगळ्या कथा, तर तुमच्या जवळ-जवळ प्रत्येकच कथेमध्ये भावनिकतेला एक वेगळं प्राधान्य दिलेलं दिसतं. मग केवळ भावना प्रधान या अर्थी नाही, पण जे काही मानवी व्यवहार असतात वेगवेगळ्या पातळीवरचे, तर त्यात जे मानसिक किंवा भावनिक पातळीवर होतात, ते त्या कथांतून सूक्ष्मपणे उलगडलेले दिसतात आणि त्याचसोबत तुमच्या कथांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शेवट हा सुखांत होतो. बऱ्याचदा त्यात सकारात्मकतेकडे त्याची दिशा जाते, वाटचाल होते. तर या भावनिकतेबद्दल आणि सकारात्मकतेबद्दल म्हणजे विशेषतः कथेमधल्या काय सांगायला आवडेल? प्रथमतः मी माझ्या कथा या खूप सामान्य व्यक्तिरेखांवरती फिरतात आणि सामान्य माणूस हा भावनाप्रधान माणूस असतो. मी जेव्हा आजूबाजू पाहते, की सामान्य जी लोकं असतात त्यांची सुख-दुःख आणि माझी सुख-दुःख यात मला फारसा फरक जाणवत नाही. हं, त्यामुळे त्याच काही गोष्टी माझ्या अ, कथांमध्ये येतात. व्यक्तिरेखाही खूप सामान्य असतात. दुसरं असं, की माझ्या कथा या सकारात्मकतेकडे जातात. कारण माझा स्वतःचा असा विश्वास आहे, की लाईफ शुड बी सेलिब्रेटेड. कारण एकच आयुष्य मिळालंय माणसाला आणि प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींमधनं त्याने जर पॉझिटिव्ह पॉइंट किंवा सकारात्मक गोष्टी जर बघितल्या तर नक्कीच सापडतात. आणि सुरुवातीला मलाही असंच वाटायचं, की अरे प्रत्येक गोष्ट मी मनाला लावून घेते आणि मग त्याचं बाऊ करत बसते. परंतु ह्या गोष्टी हळू उलगडत गेल्या. जेव्हा मी आजूबाजू माझं लक्ष जायला लागलं, जेव्हा सामान्य ज्यांच्या मुबलक गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत, ती लोकं जेव्हा मी बघते आणि तरीही ते अगदी प्रत्येक अडचणीचा सुद्धा ते हसतमुखाने स्वीकार करताना दिसतात आणि खूप टेक इट ईझी त्या गोष्टी ती लोकं घेतात. आणि मग आपण का नाही? असा मी विचार करते. त्यामुळे माझ्या बऱ्याचशा कथा या सकारात्मकतेकडे जातात. अ, आपोआप जातात त्या आणि मला असं वाटतं, की दुःख हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या त्याच्या पातळीवर वेगवेगळंच आहे. पण त्याला तुम्ही किती त्याला महत्त्व देता हे महत्त्वाचं आहे. मग आयुष्यामध्ये सतत रडण्याशिवाय काही तुम्हाला पर्यायच उरत नाही. त्यापेक्षा जर आपण त्यातनंच काही अ, अ, मन डायव्हर्ट करणे किंवा त्यातच काहीतरी छानशा साध्या सोप्या घटनांमधनं जर आपण आनंद मिळवू शकलो, तर नक्कीच मिळवावा. त्यामुळे माझ्या कथा सुखांताकडे जाणाऱ्या आहेत. काहीशा आदर्शवादी पण वाटतात खूप जणांना. अच्छा. अरे वाह! म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं, की इंग्रजीत जसं म्हटलं जातं, की लाईफ शुड नॉट जस्ट बी लिव्हड, बट सेलिब्रेटेड. तर त्याचा एका प्रकारे विलास हा तुमच्या कथेतून होत असतो आणि कदाचित ज्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला म्हटलात, की सामान्य माणसाची सुख-दुःख व्यक्त करतात.
तर असं वाटतं, की म्हणूनच कदाचित सामान्य माणसाला त्या रिलेट होतात सगळ्याच किंवा म्हणून सामान्य माणूस अगदी सहजगत्या त्याच्याशी जोडला जात असावा असं वाटतं. आता तुमच्या कथेकडे आणि लेखनाकडे पुन्हा येताना विचारावसं वाटतं, की संवाद हा कुठल्याही कथेतला एक फार महत्त्वाचा भाग असतो. तर संवाद लेखनाकडे विशेषतः तुमच्या कथेतल्या संवाद लेखनाविषयी तुम्हाला काय सांगायला आवडेल? की तुम्ही संवाद लेखन कसं करता साधारण कथेमध्ये? कथा आणि संवाद हे आपण कथेच्या बाबत वगैरे हे शब्द आपण आता बोलतो आहोत. पण आपण लहानपणापासनं ही कथा आपण ऐकतोय. कसं की अगदी लहान मूल असतानापासून आपण आपल्या आई-आजीकडनं आपण कथा ऐकत नेहमी लहानाचं मोठं झालोय. झोपताना आजी, आईच्या कथा ऐकतच मोठं झालोय. तर त्यात आपण संवाद आपोआप शिकत गेलो आहोत खरं तर. आजी अगदी सुरुवातीच्या अगदी पहिली सगळ्यांची आपली पहिली जी कथा आहे, की आजी किंवा आई आपल्याला सांगते, हो. की कावळे दादा पावसात भिजला आणि मग त्याच्या चिवताईकडे येतो, की तो भिजला आहे. मग तो चिवताईला म्हणतो, "चिवताई, चिवताई दार उघड." मग चिवताई म्हणते, "थांब कावळे दादा, मी माझ्या बाळाला अंघोळ घालते." मग परत तो म्हणतो, की "चिवताई, चिवताई दार उघड." मग थोड्या वेळाने ती म्हणते, "थांब कावळे दादा, मी माझ्या बाळाला खाऊ घालते." या अशा संवादांनी आपण लहानाचे मोठं झालो आहोत आणि हेच संवाद आपण जेव्हा कथा लिहायला घेतो, त्यावेळी आपण त्यात वापरत असतो. तसं माझी जी गौरीची गोष्ट ही कथा आहे, ही एका आत्ममग्न आणि अंतर्मुख मुलीची कथा आहे. आणि ती माझी पहिली कथा होती. अ, त्यामुळे माझं तिच्यावर विशेषतः प्रेम आहे. आणि माझी जी कथानायिका आहे, गौरीची गोष्ट, यामधली जी गौरी आहे, ती अंतर्मुख आहे. त्यामुळं तिला च्या तिचं जे मत आहे, ते ती कवितांमधनं, चित्रकलेमधनं मांडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे माझ्या कथेमध्ये खूप मुबलक संवाद आहेत आणि कवितांच्या आधारे कथा हळू उलगडत जाते. हां, संवाद हे कथेला माझ्या प्रत्येक कथेमध्ये प्रत्येक त्या गौरीची गोष्ट या दीर्घकथेच्या प्रत्येक भागामध्ये अ, संवादां संवाद घडतात आणि त्यामुळे कथेला एक वेगळी कलाटणी मिळते. अरे वाह! आता तुम्ही ज्या कथेचा उल्लेख केला दीर्घकथेचा, ती म्हणजे गौरीची गोष्ट. तर असं वाटतं एका वेगळ्या विषयाबद्दलची कथा आहे, कारण त्यामध्ये एक अभिव्यक्ती, भावना आणि व्यक्तिमत्व या 3 गोष्टींच्या मध्ये फिरणारी आणि अंतर्मुख असलेल्या एका मुलीची. तर असं वाटतं की याच दीर्घकथेविषयी थोडं आणखीन सांगितलं तर आवडेल. गौरी ही एक माझी कथेची जी नायिका आहे, ती लहानपणापासूनच अंतर्मुख स्वभावाची मुलगी आहे. लहानपणानंतर ती हळू जेव्हा मोठी होते, मग त्या अंतर्मुख स्वभावाचा तिला बाहेरच्या जगामध्ये जरा जास्तच त्रास होतो. जसं नॉर्मली आपण म्हणतो, की एखादं आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या आजूबाजू, आपल्या मित्रमंडळीत एखादी व्यक्ती अशी असते, की जी अतिशय कमी बोलते. लेस टॉकर आपण जेव्हा त्याला म्हणतो, की आणि त्याला सतत नाव ठेवलं जातं, की अ, ही अजिबातच बोलत नाही. असं नाही, की त्यांची काही मतं नसतात किंवा त्यांना काही एक्सप्रेस करायचं नसतं. परंतु त्यांची एक्सप्रेस करायची पद्धत आपल्यासारखी भडभडून बोलण्यासारखी नसते. ते त्यांची मतं कमी शब्दामध्ये मांडतात आणि त्यांची मतं व्यक्त करण्याची, त्यांचे एक्सप्रेस होण्याच्या पद्धती खूप निराळ्या असतात. कुणी पेंटिंग, कुणी डान्स किंवा कुणी अगदी लिखाण ह्यामधनं सुद्धा एक्सप्रेस व्हायला लागतं. माझ्या आजूबाजू मला बरीच जण अशी भेटतात. माझा स्वभाव पूर्ण अंतर्मुख नाहीये. थोडा काही अंशी आहे. पण त्यामुळे मी त्या जणांना समजून घेईन. माझी स्वतःची मुलगी, माझी काही मैत्रिणी आहेत आणि फॅमिली काही 1-2 मेंबर्स आहेत, की जे खूप कमी बोलतात. म्हणून त्यांना माणूस गाणे किंवा अ, ही काहीच एक्सप्रेस होत नाही, हा काहीच बोलत नाही, नुसताच काही विचारातच स्माईल करतो. हे मी खूप ऐकत आले आहे. पण जेव्हा त्या व्यक्ती त्यांच्या जवळच्या, ओळखीच्याशी जेव्हा बोलतात, तेव्हा ते खूप बोलतात. मग त्यांची एक्सप्रेस व्हायची खूप पद्धत वेगळी आहे. तशीच ही माझी कथानायिका आहे आणि ती अख्ख्या जगाला ह्या छोट्याशा एका तिच्या प्रयत्नातनं ती दाखवू पाहते, की अंतर्मुख व्यक्तीसुद्धा अ, समाजामध्ये मिसळू शकतात. त्यांना सगळ्या समाजाने त्यांना नक्कीच समजून घेतलं पाहिजे. त्यावर ही कथा हळू उलगडत जाते. तर ती तिच्या लहानपणीचा जो प्रियकर असतो त्याला पण ती तो तिला फक्त ती एक अंतर्मुख आहे म्हणून तिला टाळत जातो नंतर. आणि अशा तिच्या आयुष्यातल्या येणाऱ्या बऱ्याचशा व्यक्ती, ती तिच्या पद्धतीने त्या व्यक्तींना समजावून सांगते कथेमधनं. अरे वाह! म्हणजे कथा म्हणून ती सुंदर आहेच आहे.
पण त्याचसोबत ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे समाजाला एक नवी जाण किंवा ज्याला इमोशनल लिटरसी किंवा भावनिक साक्षरता म्हटलं जातं, त्याप्रकारे ही समाजाला सुजाण करण्याचं काम कथा करतीये. त्यामुळे त्याचं एक मूल्य एका वेगळ्या परिमाणातही वाढलेलं असं वाटतं. यापुढे मला विचारायला आवडेल, की तुमच्या कथांमध्ये एक आध्यात्मिकता दिसते. म्हणजे कळत-नकळत एक आध्यात्मिक प्रवाह त्यातून जाणवत राहतो. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? किंवा कशाचा परिणाम येतो असं वाटतं? खरं तर माझी 80-90 ची पिढी, 80 चा जन्म. आमच्या वेळचं वातावरणच थोडं वेगळं होतं. त्यात मी माझं माहेर नाशिक आहे आणि आजोळ धुळे आहे, खानदेश. आणि आजीच्या सहवासात माझे खूप लहानपणचे काळ गेलेला आहे. तिला आधार म्हणून बाहेर नेणे, मंदिरात नेणे, अ, भजनी मंडळात नेणे आणि प्रवचनाला नेणे, या लहानपणी माझ्याकडे ते काम होतं, की आजीबरोबर तू जायचं आहे, आधार म्हणून. आणि मग तिच्या सहवासात राहून, त्या त्या वातावरणात जाऊन कळत-नकळत माझा जो ओढा आहे, तो आध्यात्मिकतेकडे लहानपणापासूनच वळलेला आहे. गेल्या काही वर्षातल्या काळामध्ये मला असं वाटलं, की मी त्याच्या आध्यात्मिकतेच्या पाऊलखुणा पुसल्या गेल्या असतील. पण मी जेव्हा लिखाण करायला घेते, तेव्हा कुठे ना कुठे तो एक धागा जुळला जातो आध्यात्मिकतेचा. कदाचित माझ्या बालपणच्या संस्कारांचे परिणाम असतील. अरे वाह! तर आता लेखनाबद्दल तुमच्या आपण पाहिलं, त्यातील अनेक गोष्टींबद्दल पाहिलं. तर आता आम्हाला तुमच्या वाचनाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. विशेषतः जे कथालेखन किंवा ज्याबद्दल आपण बोलतोय, त्याच साहित्य प्रकारात आपण पाहिलं, तर कथा हा प्रकार जेव्हा तुम्ही वाचता, अभ्यासता किंवा आस्वादता, तर तेव्हा कोणत्या कथालेखकांच्या कथा तुम्हाला विशेषत्वाने आवडतात? आणि त्याचसोबत त्यांच्या कथा का आवडतात? हेही ऐकायला आवडेल. बापू काळेंच्या कथा मला फार आवडतात. अच्छा. सप्तपदी हा त्यांचा कथासंग्रह मला आवडलेला आहे. त्यातली पिशी आणि मॅरेज इज अ डील, ह्या कथा मला विशेष आवडल्या. त्या आमच्या काळाशी बऱ्याचशा रिलेट होतात आणि त्यांच्या लिखाणाची जी शैली आहे, सामान्य व्यक्तींचे ते कॅरेक्टर्स किंवा व्यक्तिरेखा घेऊनच त्या कथा त्यांनी वाढवलेल्या आहेत आणि बऱ्याचशा स्त्रीवर्गासाठी त्यांनी त्या कविता, त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांनी खूप, एक पुरुष असून स्त्रियांच्या भावना, त्यांचे प्रश्न, समस्या त्यांनी कथेमधनं उलगडून खूप सुंदर पद्धतीने सादर केल्या आहेत. आजच्या काळातही त्या खूप उपयोगी आहेत. अरे वाह! आता मुलाखतीतील शेवटचा प्रश्न, तो म्हणजे तुमच्या आगामी लेखनाबद्दल, कथा लेखनाबद्दल विशेषतः सांगा. माझी आगामी एक छोटी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करते आहे मी. अरे वाह! येईल तेव्हा कळेलच. तर आमच्या सर्वांकडून तुम्हाला तुमच्या कादंबरी लेखनासाठी आणि एकूणच लेखन प्रवासासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुमच्याशी बोलून नक्की छान वाटलं. श्रोत्यांनाही नक्की ही मुलाखत आवडली असेल. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. आज आपण संवाद साधला स्वाती कुंभार मॅडमशी, त्यांच्या लेखनाविषयी, वाचनाविषयी, त्या लेखनातील सकारात्मकतेविषयी किंवा ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, की लाईफ शुड बी सेलिब्रेटेड आणि ते सेलिब्रेशन, तो उत्सव आयुष्याचा, कथेतूनही त्याचा विकास आणि विलास त्या कसा करत जातात, हे आपण पाहिलंच. तर आज इथेच थांबूयात. पुन्हा भेटणार आहोत. कथेच्या विश्वात या मुलाखत सत्राच्या पुढच्या भागात. अर्थातच येत्या बुधवारी संध्याकाळी 5 वाजता. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.